महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आता बघा, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो गावाकडच्या बांधावरून ते अगदी शहरातल्या प्लॉटपर्यंत सगळीकडे अत्यंत संवेदनशील मानला जातो. हो ना. आणि हा केवळ बांधाचा वाद नसून अनेक कुटुंबांच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. अगदी बरोबर. जमिनीचे वाद. कागदावर म्हणजे सातबारावर जमिनीचं क्षेत्रफळ वेगळं असतं आणि प्रत्यक्ष बांधावर जाऊन मोजणी केल्यावर जमीन कधी कमी भरते तर कधी जास्त. यातूनच पिढ्यानपिढ्या चालणारे वाद निर्माण होतात. हां, आणि मग कोर्टाच्या वाऱ्या सुरू होतात. होय. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा कागदावरील क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष जागेवरील सीमा यात तफावत असते तेव्हा कायदा नक्की कोणाच्या बाजूने उभा राहतो. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. नक्कीच. ही माहिती प्रत्येक जमीन मालकाला असायलाच हवी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही नक्की कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. सर, मला सामान्य माणसाच्या नजरेतून एक गोष्ट आधी समजून घ्यायची आहे. मी एक साधं उदाहरण देते. समजा एखाद्या शेतकऱ्याने आयुष्याची पुंजी लावून 2 एकर जमीन विकत घेतली. बरं. कागदपत्रांवर सगळं बरोबर आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष मोजणी होते तेव्हा ती जमीन फक्त 1.8 एकरच भरते. अशा वेळी त्या माणसाच्या पायाखालची जमीनच सरकते. साहजिक आहे. 0.2 एकर जमीन गेली कुठे हा प्रश्न पडतोच. तेच तर. इथेच मग चतुर्सीमा आणि क्षेत्रफळ यात नक्की काय फरक आहे हा मोठा प्रश्न उभा राहतो. हे जर आपण उलगडून सांगूया. मला असं वाटतं की क्षेत्रफळ हे फक्त एक गणितातलं माप आहे, पण जमिनीची खरी ओळख ही चतुर्सीमा ठरवते. हे बरोबर आहे का? तुम्ही अगदी अचूक मुद्द्यावर बोट ठेवलंय. अत्यंत शांतपणे आणि सोप्या भाषेत सांगायचं तर चतुर्सीमा म्हणजे जमिनीच्या चारही बाजूंच्या सीमा. अच्छा. म्हणजे कोणत्याही जमिनीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला कोणाची जमीन आहे, कोणता रस्ता आहे, एखादी नदी आहे की एखादी कायमस्वरूपी खूण आहे, या सगळ्याची नोंद खरेदी खतात केली जाते. त्याला आपण चतुर्सीमा म्हणतो. म्हणजे जमिनीचं भौगोलिक अस्तित्व. अगदी तेच. आता कायद्याच्या नजरेत बघायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचे एक अत्यंत महत्त्वाचे तत्त्व आहे. न्यायालय असं स्पष्ट म्हणतं की जेव्हा दस्तऐवजातील क्षेत्रफळ आणि चतुर्सीमा यांच्यात विसंगती आढळते तेव्हा चतुर्सीमा या क्षेत्रफळापेक्षा कायम वरचढ ठरतात. अरे चा, पण असं का? म्हणजे गणितावर विश्वास न ठेवता चतुर्सीमांना जास्त महत्त्व देण्यामागे कायद्याचा काय तर्क आहे? याचं कारण अत्यंत व्यावहारिक आहे. आता बघा, गणितात किंवा मोजमापात मानवी चूक होऊ शकते. टायपिंग मिस्टेक होऊ शकते. बरोबर. एखादा आकडा लिहिताना टायपिंगची चूक होऊ शकते. म्हणजे 1 एकरऐवजी चुकून 1.5 एकर लिहिलं जाऊ शकतं. पण प्रत्यक्ष जागेवरील नदी, पक्का रस्ता किंवा 2 शेतांच्या मधला जुना बांध हे खोटे असू शकत नाहीत ना. हो, ते तर जागेवरच असतात. तेच तर. जेव्हा 2 माणसं जमिनीचा व्यवहार करतात तेव्हा ते जागेवर जाऊन एकमेकांना बांध दाखवतात आणि सांगतात की या वडाच्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंतची जमीन मी घेतोय. त्यामुळेच भौगोलिक सीमा या कागदावरच्या आकड्यांपेक्षा जास्त भरोशाच्या मानल्या जातात. आता बघा, इथेच लोकांचा एक खूप मोठा गैरसमज असतो. म्हणजे माझ्या पाहण्यात असं आलंय की 7/12वर जे लिहिलंय तोच अंतिम शब्द आहे असं अनेकांना वाटतं. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हो ना. 7/12वर 2 एकर लिहिलंय ना, मग मला 2 एकर मिळायलाच पाहिजेत असा आग्रह असतो. म्हणजे 7/12 हा जमिनीचा अंतिम पुरावा नसतो का? अजिबात नाही. 7/12 हा महत्त्वाचा दस्तऐवज नक्कीच आहे, पण तो केवळ जमिनीचा हक्क दर्शवतो, जागेची अचूक ओळख नाही. जमिनीचा पत्ता म्हणून चतुर्सीमास काम करतात. अच्छा. जर खरेदी खतात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सीमा अचूक लिहिल्या असतील आणि त्या सीमांच्या आत जमीन थोडी कमी भरत असेल तरीही न्यायालय त्या चतुर्सीमेच्या आतील जमिनीवरच मालकाचा हक्क मान्य करतं. आता मला सांगा, समजा अतिक्रमण झालंय हे नक्की कळलं तर थेट न्यायालयात जाऊन माझी जमीन परत द्या असा दावा ठोकता येतो का? तसं थेट जाता येत नाही. मला इथे एक साधं उदाहरण आठवतंय. समजा आपण ऑनलाईन एखादं पार्सल मागवलं आणि पत्त्यामध्ये फक्त पुणे किंवा नाशिक असं लिहिलं तर ते पार्सल घरी येईल का? अजिबात नाही येणार. हो ना. त्यासाठी अचूक पिनकोड, गल्लीचं नाव, एखादी जवळची खूण सांगावी लागते. न्यायालयात दाद मागताना सुद्धा जमिनीचा असाच काहीसा नियम आहे का? हे उदाहरण अगदी चपखल म्हणजे अगदी योग्य आहे. न्यायालयात जाताना नेमकी हीच काळजी घ्यावी लागते. जेव्हा प्रकरण दिवाणी न्यायालयात जातं तेव्हा ते दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार चालतं. बर. या कायद्यामध्ये आदेश 7 नियम 3
ही एक अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. आता या तरतुदीचे विश्लेषण करूया. पहिली गोष्ट म्हणजे या कायद्याची कायदेशीर तरतूद अशी आहे की जेव्हा दिवाणी न्यायालयात स्थावर मालमत्तेबाबत दावा दाखल केला जातो तेव्हा दाव्यात त्या मालमत्तेचे अचूक वर्णन असणे बंधनकारक आहे. म्हणजे ते वर्णन कसं असावं, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर? सोप्या भाषेत याचा अर्थ असा की त्या दाव्यात जमिनीच्या सीमा, गट नंबर आणि अतिक्रमणाची नेमकी दिशा अत्यंत स्पष्टपणे लिहिलेली असली पाहिजे. नुसतं माझ्या जमिनीत अतिक्रमण झालंय असं म्हणून चालत नाही. तर पूर्वेकडील बांधावरून एवढ्या एवढ्या फुटांचं अतिक्रमण झालंय हे स्पष्ट असावे लागते. आणि याचा सामान्य शेतकऱ्याला काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. आता बघा, जर एखाद्याने दाव्यात आपल्या जमिनीच्या अचूक चतुर्सीमा दिल्या नाहीत तर तो माणूस कितीही खरा असला तरी न्यायालयात त्याचा दावा केवळ या एका तांत्रिक मुद्द्यावर फेटाळला जाऊ शकतो. हे खरंच खूप गंभीर आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची हक्काची जमीन केवळ कागदपत्रांवर अचूक वर्णन न लिहिल्यामुळे जाऊ शकते. होय, आणि असे अनेक निकाल आपण पाहिले आहेत. हे खूपच निराशाजनक आहे. पण मग मला एक प्रश्न पडतो. दिवाणी न्यायालयाची प्रक्रिया खूप मोठी आणि वेळखाऊ असते. महाराष्ट्रात तर रोजच बांधावरून वाद होतात. मग यावर उपाय म्हणून आपल्या राज्याचा असा कोणता वेगळा कायदा नाहीये का जो हे प्रश्न जलदगतीने सोडवू शकेल? नक्कीच आहे, आणि तो अत्यंत भक्कम कायदा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. अच्छा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. हो, या कायद्यामुळेच दिवाणी न्यायालयात न जाता महसूल पातळीवर बांधाचे वाद सोडवणं सोपं झालं आहे. या संहितेतील प्रकरण 9 मध्ये सीमा आणि सीमाचिन्हे यावर अत्यंत सविस्तर कलमे आहेत. आपण यातली काही महत्वाची कलमे सांगू शकता का? हो, मी तुम्हाला यातील काही महत्त्वाची कलमे आणि फॅक्ट्स सांगतो. सुरुवातीला कलम 135. या कलमानुसार बांधाचा किंवा सीमेचा वाद सोडवण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्याला म्हणजेच तहसीलदार किंवा भूमी अभिलेख अधिकाऱ्याला देण्यात आला आहे. म्हणजे थेट कोर्टात जाण्याऐवजी आधी तहसीलदारांकडे जाणं कधीही सोपं. अगदी बरोबर. त्यानंतर येतं कलम 138. यानुसार एकदा का सरकारी अधिकाऱ्याने रीतसर मोजणी करून हद्द कायम केली की ती अंतिम मानली जाते. कोणीही शेजारी ती परस्पर बदलू शकत नाही. हे तर खूपच चांगलंय. याच्याच पुढे कलम 139 आहे. हे कलम स्पष्ट करतं की बांधाची निगा राखणं, तो सुस्थितीत ठेवणं ही त्या बांधाला लागून असलेल्या दोन्ही शेजाऱ्यांची संयुक्त जबाबदारी आहे. एकटा कोणीही त्यातून अंग काढू शकत नाही. म्हणजे दोघांनी मिळून तो बांध सांभाळायचा असतो. हे एक प्रकारे सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासारखं आहे. पण जर एखाद्याने मुद्दाम बांध कोरला तर? कारण गावात हे खूप घडतं. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी बांध कोरला किंवा सरकारी मोजणीचे दगड, जुन्या खुणा मुद्दाम नष्ट केल्या तर तो साधा अपराध नसून एक गंभीर प्रकार मानला जातो. बापरे, म्हणजे यावर कारवाई होते? नक्कीच. या कलमाअंतर्गत थेट फौजदारी कारवाई होऊ शकते आणि मोठा दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे बांधाशी खेळणं किंवा रातोरात बांध करून जमीन वाढवण्याचा प्रयत्न करणं हे कायद्याच्या कचाट्यात कायमचं अडकवणारं ठरू शकतं. हे कलम 146 खरंच खूप कडक आहे आणि ते असायलाच हवं. पण इथे माझा दुसरा एक गैरसमज आहे जो गावातल्या बऱ्याच लोकांचा असतो. कोणता? समजा 2 शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. मग ते काय करतात? गावातल्याच एखाद्या मोजणी करणाऱ्या जाणकार माणसाला बोलावतात, एक मोठा टेप घेतात आणि आपापसात जमीन मोजून वाद मिटवतात. असा खाजगी मोजणीने काम चालत नाही का? याला कायद्याचा आधार असतो की नाही? नाही. हा अत्यंत धोक्याचा मार्ग आहे. खाजगी मोजणीला न्यायालयात शून्य आधार असतो. शून्य आधार म्हणजे काहीच किंमत नाही? काहीच नाही. उद्या जर त्यातील एकाने ती मोजणी अमान्य केली तर तो खाजगी कागद कुठेच टिकत नाही. जर वाद कायमचा मिटवायचा असेल तर सरकारी मोजणी हाच एकमेव अधिकृत पर्याय आहे. अच्छा. आणि सरकारी मोजणीचे 3 मोठे फायदे आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूमी अभिलेखचे अधिकारी जुने टिपण, मूळ गट नकाशा आणि आता तर आधुनिक ETS मशीन वापरून अत्यंत अचूक मोजणी करतात. हां, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर होतो. हो. त्याच्या जोडीला दुसरा फायदा असा की मोजणीच्या वेळी सर्व शेजाऱ्यांना रीतसर कायदेशीर नोटीस दिली जाते.
त्यामुळे मोजणी झाल्यावर कुणी असा कांगावा करू शकत नाही की मला तर माहितीच नव्हतं. हे बरोबर आहे. आणि तिसरा फायदा, आणि या सगळ्यातून निष्पन्न होणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मोजणी पूर्ण झाल्यावर जी क प्रत मिळते तो नकाशा न्यायालयात 100% पक्का आणि अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. अच्छा, म्हणजे सरकारी मोजणीचा हा प्रत नकाशा हाच खऱ्या अर्थाने हुकमी एक्का आहे. अगदी बरोबर. आता ज्यांचे असे बांधावरून वाद सुरू आहेत त्यांनी गोंधळून न जाता नक्की काय करावं, कारण कायदा समजला तरी सुरुवात कुठून करायची हे लोकांना कळत नाही. आपण हे संपूर्ण प्रक्रिया एका प्रवासासारखी, एका चेकलिस्ट सारखी समजून घेऊया का? सर्वात आधी कोणतं पाऊल उचलायला हवं? हो, ही चेकलिस्ट प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवली पाहिजे. या प्रक्रियेची एक स्पष्ट रचना आहे. सर्वात पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे सामोपचाराने तोडगा काढा. म्हणजे आपापसात बसून? होय. जर दोन शेजाऱ्यांचे एकमेकांशी संबंध चांगले असतील तर त्यांनी एकमेकांच्या संमतीने दुय्यम निबंधक कार्यालयात जावे आणि दुरुस्ती खत नोंदवावे. वाद तिथेच अत्यंत कमी खर्चात आणि शांततेत संपतो. पण समजा समोरचा माणूस ऐकण्याच्या मनस्थितीतच नसेल तर मग काय करायचं? अशा वेळी दुसरं पाऊल म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज करा. तिथे आवश्यक फी भरून सरकारी मोजणी करून हद्द कायम करून घ्या. मोजणी झाल्यावर हद्दीच्या खुणा अधिकृतरित्या निश्चित केल्या जातात. बरं, सरकारी मोजणी झाली, हद्दही ठरली, पण तरी सुद्धा तो शेजारी अतिक्रमित जागेतून बाजूला हटत नसेल तर मग पुढचा मार्ग काय? मग तिसरं पाऊल उचलायचं. तहसीलदार कार्यालयात जा. तिथे मामलेदार न्यायालय कायदा 1906 नुसार रीतसर दावा दाखल करा. याचा काय फायदा होतो? या कायद्याची ताकद अशी आहे की तहसीलदार सर्व बाजू ऐकून घेऊन साधारण 6 महिन्यात ते अतिक्रमण काढण्याचा थेट आदेश देऊ शकतात. म्हणजे निकाल लवकर लागतो. अरे वा, हे खूपच जलद आहे. आणि समजा वाद फक्त बांधाचा नसून थेट मालकी हक्काचाच असेल, म्हणजे ती जमीन मुळात माझीच आहे असा दावा कोणी करत असेल तर हे प्रकरण महसूल न्यायालयाच्या बाहेर जातं का? होय, तिथे महसूल अधिकाऱ्यांच्या मर्यादा संपतात. जेव्हा जमिनीच्या मालकीचाच प्रश्न उभा राहतो तेव्हा चौथं आणि अंतिम पाऊल म्हणजे दिवाणी न्यायालयात जा. तिथे घोषणात्मक आणि मनाई हुकुमाचा दावा करा. थांबा, हा घोषणात्मक दावा हा शब्द थोडा जड वाटतोय. सांगतो मी. याचा साधा अर्थ असा आहे का की कोर्टाला कायदेशीर विनंती करायची की साहेब, सगळे पुरावे तपासून अधिकृतरित्या घोषित करा की या जमिनीचा मूळ मालक मीच आहे, आणि मनाई हुकूम म्हणजे समोरच्याला त्या जमिनीत येण्यापासून रोखा. तुम्ही अगदी अचूक ओळखलत. घोषणात्मक दावा म्हणजे मालकी हक्काची अधिकृत कायदेशीर पावती कोर्टाकडून मागणे, आणि मनाई हुकूम म्हणजे स्टे किंवा इंजंक्शन, जेणेकरून अंतिम निकाल येईपर्यंत जमिनीच्या स्थितीत कोणीही बदल करू नये. अच्छा, आता समजलं. आणि यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. दिवाणी प्रक्रिया 26 नियम 9 नुसार प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यासाठी कोर्ट कमिशनर नेमण्याची विनंती नक्की करा. म्हणजे कोर्टाचा प्रतिनिधी स्वतः येऊन पाहणी करतो. हा दावा जिंकण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे खूपच स्पष्ट झालं. अशीच माहितीपूर्ण चर्चा ऐकायला आवडत असेल तर महसूलशाही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबायला विसरू नका. पण सर, या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या कायदेशीर बाबींमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेणं किती महत्त्वाचं आहे. नक्कीच, कारण कायद्याची भाषा आणि प्रत्यक्ष जमिनीवरची गुंतागुंत यात सांगड घालण्यासाठी एखाद्या अनुभवी कायदेतज्ञाची मदत ही नेहमीच योग्य मार्ग दाखवते. बरोबर. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा गाभा हाच आहे की फक्त 7/12वरील आकड्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. कागदावरील क्षेत्रफळापेक्षा जागेवरील सीमा म्हणजे चतुर्सीमा जास्त महत्त्वाच्या असतात. खरेदी खतात या चतुर्सीमा अत्यंत अचूक आणि स्पष्ट नोंदवणे किती महत्त्वाचं आहे हे आपण पाहिलं. होय, तेच सर्वात महत्त्वाचं आहे. नवीन सीमारेषा ग्राह्य धरावी की जुनी? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकांची मतं वाचायला मला नक्की आवडेल. तसेच महसूलशाही चॅनलशी जोडलेले राहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. जमिनीचे असेच काही वाद असतील किंवा कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पुढील व्हिडिओसाठी विषय नक्की सुचवा. हो, आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवू. शिवाय नवनवीन माहिती आणि महसूल कायद्यांच्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक खाली दिलेली आहे.
आणि एक अत्यंत महत्त्वाची विनंती, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि गावाकडच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची कायदेशीर माहिती प्रत्येक गरजू जमीन मालकापर्यंत पोहोचेल. ही माहिती शेअर करणं खूप गरजेचं आहे. होय, लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.